Dear students, again we continue the next point from respiration and circulation, and already circulation is continued. From this circulation we start. Today we study the heart. As we know, the heart is a important pumping organ of circulatory system. Continuous blood pump करत असतं. It is reddish brown in color. It is hollow and muscular in structure. The size of heart is one's own fist. म्हणजे आपल्या स्वतःच्या मुठी एवढा त्याचा आकार असतो. And the weight of heart is about 300 grams in males and 250 grams in females. तिथेही थोडासा फरक आहे मेल फिमेल मध्ये. It is present in between the two lungs. रेस्पिरेशनच्या वेळेस पण आपण स्टडी केलेला आहे की दोन लंग्सच्या मध्ये that position is known as mediastinum. हार्ट बरोबर लोकेट झालेला असतं. that it lies in the mediastinum, that is in between the two lungs. It is actually broad at the base and narrow towards the apex. That means the upper end is broad, therefore it is known as the base, and lower conical part is known as the apex. जे जरासं न कळत कोनिकल पार्ट आहे अपेक्सचा. अँड द कोनिकल पार्ट इज स्लाइटली टिल्ट्स म्हणजे न कळत सरकणं किंवा झुकणं. स्लाइटली टिल्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट साइड. आणि म्हणून आपण म्हणतो की आपलं हार्ट जे आहे ते डाव्या बाजूला आहे, पण तसं नसतं. बरोबर मध्यभागी आपलं हार्ट दोन लंग्सच्या मध्ये लोकेट झालेला आहे. स्लाइटली टिल्ट्स अपेक्स जो टोक जे आहे ते जरासं डाव्या बाजूला झुकलेलं आहे. त्याच्यानंतर द हार्ट इज ॲक्च्युली एनक्लोज्ड इन ए मस्क्युलर वॉल दॅट इज नोन ॲज पेरिकार्डियम. अतिशय टफ अशा कनेक्टिव्ह टिश्यूनी ती वॉल तयार झालेली आहे. दॅट इज नोन ॲज पेरिकार्डियम. दॅट पेरिकार्डियम इज अगेन डिवायडेड इन टू लेयर्स. दॅट इज आउटर सीयर फायब्रस पेरिकार्डियम अँड इनर सिरस पेरिकार्डियम. हे दोन लेयर्स जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. आउटर फायब्रस टफ कनेक्टिव्ह टिश्यूनीच तयार झालेला आहे आणि इनर सिरस पेरिकार्डियम. तर अशा पद्धतीनं पेरिकार्डियम फॉर्म झालेला आहे. बट द इनर लेयर दॅट इज द सिरस लेयर, सिरस पेरिकार्डियम इज अगेन डिवायडेड इनटू टू लेयर्स. दॅट इज वन इज the parietal pericardial, which is located outside, and second one is the visceral pericardium. असे दोन लेयर्स आहेत, पण ह्या दोन लेयर्सच्या मध्ये एक स्पेस आहे. that space is known as the pericardial space, and that pericardial space is filled with a pericardial fluid. हे सिरस आणि parietal layer आणि visceral layer जे आहे ते अतिशय थिन असतात, पण त्या दोन्हीच्या मध्ये जी स्पेस आहे दॅट इज नोन ॲज पेरिकार्डियल स्पेस अँड इट इज फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड. दॅट फ्लुइड इज इम्पॉर्टंट. इट प्रोटेक्ट्स द हार्ट फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी. देर आर फंक्शन्स दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ द पेरिकार्डियल फ्लुइड. दॅट इज इट प्रोटेक्ट्स द हार्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज as well as it acts as a shock absorber, and it always keeps the heart moist, and it acts as a lubricant. म्हणजे बघा, जेव्हा आपल्या हृदयाला एखादा जोराचा धक्का बसतो तेव्हा it acts as a shock absorbent and it protects the heart from mechanical injuries. जेव्हा हार्टचं बीटिंग चालू असतं तेव्हा त्याला मॉइस्ट जे नेचर आहे सराउंडिंग आहे ते सप्लाय केलं जातं त्या फ्लुइडमुळे. अँड ऑल्सो इट ॲक्ट्स ॲज ए लुब्रिकंट. लुब्रिकंट म्हणजे जसं वंगण काम करतं त्याप्रमाणे इट ॲक्ट्स ॲज ए लुब्रिकंट. म्हणजे पेरिकार्डियल फ्लुइड जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. देन वी कंटिन्यू ॲक्च्युली द wall, heart wall. A
आत्ताच आपण बघितलं की हार्ट वॉल मध्ये बाहेरचा लेयर जो आहे किंवा कव्हरिंग आहे that is known as pericardium. Then inside to pericardium, the actually heart wall is made up of 3 layers. हे 3 layers जे आहेत that is outer epicardium जो visceral layers चीच attach झालेला आहे epicardium, then middle myocardium and inner endocardium. Out of these 3 layers, the inner, that is the endocardium, and epicardium, outer layer, these are protective in function, while the middle layer, that is known as the myocardium, it is thicker and broad. It plays an important role in the contraction and relaxation of heart because it is made up of special type of muscles that are known as the cardiac muscles. जे अशा पद्धतीनं 3 लेयर्स जे आहेत त्या हार्टचे outer epicardium, middle myocardium and inner endocardium. That endocardial layer shows number of ridges and furrows, forms the pocket-like structure that is known as, or only simply the ridges. जे उंचवटा थोडा थोडा खोलगट भाग अशा पद्धतीचं स्ट्रक्चर त्यामुळे फॉर्म झालेलं आहे अँड these are forms these are known as the trabecular cornea. Now we study the external structure of human heart. It is studied by 2 views, that is the anterior or ventral view or surface and posterior or dorsal surface. दोन्ही बाजूनी हार्टचं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं आहे. परीक्षेमध्ये दोन्हीवरती पण प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत, पण खूपदा वेंट्रल व्ह्यू तुम्हाला एक्सप्लेन किंवा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन विचारलेलं आहे. तर आता इथं आपल्याला एक्सटर्नल स्ट्रक्चर स्टडी करत असताना ऑलरेडी हार्टचं स्ट्रक्चर दोन्ही पद्धतीने स्टडी करतोय. दॅट इज human heart is 4 chambered. Superior 2 chambers are known as atria or auricles. वरचे जे 2 chambers आहेत that are known as the atria and inferior 2 chambers are known as the ventricles. खालच्या बाजूचे 2 chambers त्याला ventricles म्हटलेलं आहे. वरच्या बाजूचे 2 chambers आहेत जे लहान आहेत थोडेसे त्याला atria किंवा auricles म्हटलेलं आहे. These atria and ventricles are separated from each other. एकमेकांपासून सेपरेट झालेले आहेत by a transverse groove. एक आडवी अशी खाच असते and that are known as atrioventricular groove. दोन्ही मध्ये एक खाच आहे that is known as the atrioventricular groove. Then the 2 ventricles are separated from each other externally. That means they anteriorly shows and posteriorly also shows. Anteriorly and posteriorly shows a groove and that is known as interventricular groove. हे इंटरव्हेंट्रिक्युलर पुढच्या पण आणि मागच्या बाजूनी पण एक खाच असल्यासारखं बाहेरून दिसणारं स्ट्रक्चर आहे. तर अशा पद्धतीनं 2 ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स एकमेकांपासून सेपरेट झालेला आपल्याला एक्सटर्नली दिसतात. इथं बघा हा राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल, त्याच्यानंतर राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, ह्यांच्यामध्ये थोडं अशी खाच असते एक्सटर्नली बघत असताना. आणि त्याच्यात बरोबर परत व्हेंट्रल व्ह्यूला, ऍक्च्युली व्हेंट्रल व्ह्यू मध्ये आता इथं ह्या जो ग्रूव दिलेला आहे ट्रान्सवर्स ग्रूव व्हेंट्रिकल मध्ये, इट शोज नंबर ऑफ, that means coronary arteries and coronary veins runs through these coronary sulcus. या ऑरिकल्स मध्ये जे ट्रान्सफर ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये जो ग्रूव आहे इट इज ऑल्सो नोन एज करोनरी सुल्कस, त्याच्यामधनं त्या ग्रूव मधनं खाचेमधनं करोनरी आर्टरीज रन झालेला आपल्याला दिसते. त्याच्यानंतर सुपेरियर अँड इन्फेरियर किंवा पल्मोनरी, बघा इथं पल्मोनरी
pulmonary trunk, that is the pulmonary trunk which arises from the right ventricle, and the aorta, it is known as the systemic aorta, it runs from the left ventricle, or it goes from, originates from left ventricle, that are seen in the anterior view or anterior surface of the heart. Actually, pulmonary trunk is divisible or bifurcates into left pulmonary arteries and right pulmonary arteries. These both arteries goes to the lungs or supply blood to the lungs for purification. And then the systemic aorta is divided into three branches, that is ascending aorta, then second one is bifurcates, the branches that is known as the aortic arch or carotid arch, then descending aorta. ह्या त्या तीन ब्रँचेस आहेत. त्याच्यानंतर अँटेरियर व्ह्यू मध्येच आपल्याला अजून काय दिसतंय बघायचंय. ए स्ट्रक्चर, स्पेसिफिक स्ट्रक्चर that is known as ligamentum arteriosum. That ligamentum arteriosum is the remnant of the embryonic duct that is known as ductus arteriosus. It joins the pulmonary trunk with the systemic aorta. Then the systemic aorta gives three branches. See here, actually ventral view मध्ये एकच आपल्याला दिसते, that is the left subclavian artery, that is seen along the anterior view or anterior surface or ventral view, and another two branches, that is left carotid, or it is left common carotid artery, and also one more, that is the brachiocephalic artery. अशा पद्धतीनं आपल्याला डॉर्सल सरफेस मध्ये किंवा डॉर्सल व्ह्यू मध्ये ह्या आर्टरीज दिसतात. ह्याच्याशिवाय आपल्याला पल्मोनरी ट्रंक जी आहे, ही पल्मोनरी ट्रंक ऍक्च्युली इट ओरिजिनेट्स फ्रॉम द डॉर्सल सरफेसला आपल्याला काय दिसतंय हे बघायचंय. पल्मोनरी ट्रंक इम्प्युअर ब्लड लंग्सला पाठवते, पण राईट ऑरिकल मध्ये सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवा that are enters into the right auricle that are seen along the dorsal surface of the heart. Also the pulmonary trunk किंवा ह्याच्या बरोबरच जो aorta आहे, ह्या aorta शिवाय लेफ्ट atrium मध्ये pulmonary veins, लेफ्ट साइडच्या लंग्स मधनं आणि राईट साइडच्या लंग्स मधनं प्युअर ब्लड लेफ्ट आर्टरी मध्ये घेऊन येणाऱ्या ज्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये घेऊन येणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, दॅट आर नोन ॲज द लेफ्ट अँड राईट पल्मोनरी वेन्स दॅट एंटर्स इनटू द लेफ्ट ॲट्रियम अलॉंग द डॉर्सल सरफेस ऑफ द हार्ट. अशा पद्धतीनं आपण डॉर्सल आणि व्हेंट्रल व्ह्यूज म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर हार्टचं स्टडी केलेलं आहे. देन नेक्स्ट वी स्टडी द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. इट इज इम्पॉर्टंट पॉइंट अकॉर्डिंग टू द एक्झामिनेशन. बऱ्याचदा तुम्हाला ह्याच्यावरती एक लॉंग आन्सर प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून हा पॉइंट जो आहे तो परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. तर ॲक्च्युली हार्ट आपण बघितलं, त्याचं एक्सटर्नल स्ट्रक्चर, इट इज मेड अप ऑफ 4 चेंबर्स
anterior two chambers or superior two chambers are known as auricles or atrium, and inferior chambers are known as the ventricles. They are separated from each other. Then actually we study the internally how the heart is seen. So see here in the diagram the internal structure of heart. It shows anterior two chambers, that is known as atria. So first we study the atria. These are the superior chambers. These are receiving chambers, and these are small as compared to the ventricles. Both the atria or both the auricles internally separated from each other by interatrial septum. ह्या दोन्हींच्या मध्ये एक पार्टिशन असतं, राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकलच्या मध्ये एक पार्टिशन असतं, that is known as interatrial septum or interauricular septum. सेप्टम म्हणजे पार्टिशन, एक पातळसा मस्क्युलर पडदा असतो उभा असा दोन्हीच्या मध्ये. ऍक्च्युली इट हॅज ए स्मॉल डिप्रेशन. त्या मस्क्युलर पार्टिशन मध्ये एक छोटंसं खोलगट भाग असतो, डिप्रेशन, दॅट इज नोन ॲज फोसा ओव्हॅलिस, जो डायग्राम मध्ये आपल्याला दाखवता येत नाही, दिसत नाही. फोसा ओव्हॅलिस असं एक दोन पार्टिशनच्या, दोन ऑरिकलच्या पार्टिशन मध्ये डिप्रेशन म्हणजे खोलगट भाग असतो. आणि ऍक्च्युली इट इज द रिमेनंट ऑफ फोरॅमेन ओव्हॅलिस ऑफ द एम्ब्रिओ. जसजसा एम्ब्रिओची ग्रोथ होत जाईल, दोन पार्टिशन किंवा दोन ॲट्रियम मध्ये पार्टिशन असतं आणि परत ते पूर्ण सील होतं, आणि त्याची जी रिमेनंट आहे डिप्रेशन, त्याचा जो ओरिजिन आहे तो त्या डिप्रेशनच्या स्वरूपात दिसतो. बऱ्याचदा आपण असं ऐकतो की एखाद्याच्या हृदयाला, लहान मुलाच्या हृदयाला होल आहे, तेव्हा ते पार्टिशन पूर्ण क्लोज झालेलं नसतं, डेव्हलपमेंट होत जाईल तसतसं जो पोकळ गोल आहे फोरॅमेन ओव्हॅलिस तो पूर्ण मसल्सनी फॉर्म झालेला असतो. तर अशा पद्धतीनं दोन ऑरिकल्सच्या मध्ये पार्टिशन असतं. आता दोन्ही ऑरिकल्स जे आहेत दॅट रिसिव्स, see here the auricles receives, right auricle receives the blood from superior vena cava and inferior vena cava. superior आणि inferior vena cava मधून right auricle मध्ये ब्लड येतं. त्याच्यानंतर लेफ्ट ऑरिकल मध्ये पल्मोनरी वेन्स, दोन साइडच्या लंग्स मधनं ब्लड येतं. आता म्हणजे राईट ऑरिकल रिसिव्स सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना केवा as well as they receives the coronary arteries. म्हणजे हार्टच्या वॉलला ब्लड सप्लाय करणाऱ्या आर्टरीज, करोनरी सायनसेस, हे सगळे ओपन होतात इन द राईट ऑरिकल. आता ह्या राईट ऑरिकल मध्ये हे जे ओपनिंग्स आहेत, ह्या ओपनिंग्स पैकी इन्फेरियर व्हेना केवा जेव्हा ह्याच्यात ओपन होते, इट इज गार्डेड बाय, त्याला सुपेरियर व्हेना केवाला प्री कॅव्हल म्हणतात, इन्फेरियर व्हेना केवाला पोस्ट कॅव्हल व्हेन्स. या मोठ्या कॅव्हल व्हेन्स आहेत आणि ह्याच्यामधनं जेव्हा ब्लड येतं, इन्फेरियर व्हेना केवा राईट ऑरिकल मध्ये ब्लड आणते, तेव्हा सगळ्या बॉडी मधनं ब्लड येतं आणि हे ब्लड फोर्सनी येतं आणि म्हणून त्याचा इफेक्ट या ॲट्रियमच्या वॉलवरती होऊ नये म्हणून ही जी वॉल एंट्री जो होणारा जो पॉइंट आहे किंवा ओपनिंग आहे, that opening of inferior vena cava is guarded by Eustachian wall. Remember, Eustachian wall. Then या सगळ्या हार्टच्या वॉलला ब्लड सप्लाय पण केलं जातं कोरोनरी आर्टरीज मधनं आणि त्यातनं इम्प्युअर ब्लड कलेक्ट पण करून परत ते राईट ऑरिकल मध्येच ओपन होतं आणि म्हणून कोरोनरी सायनस जे आहे त्या कोरोनरी सायनसचं जे ओपनिंग आहे इट इज गार्डेड बाय ए अनादर व्हॉल्व नोन ॲज थिबेसियन व्हॉल्व.
थिबेसियन वॉल. तर अशा पद्धतीनं राईट ऑरिकलमध्ये इन्फेरियर व्हेना केव्हा त्याचं ओपनिंग जे दॅट इज युस्टेशियन वॉल आणि करोनरी सायनस ओपन होतात राईट ऑरिकलमध्ये. त्याचं ओपनिंग इट इज गार्डेड बाय द ओपनिंग्स आर गार्डेड बाय द थिबेसियन वॉल. करोनरी सायनसचं थिबेसियन वॉल आणि इन्फेरियर व्हेना केव्हाचं युस्टेशियन वॉल. असं राईट ऑरिकलमध्ये ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्याचं ओपनिंग आहे. त्याच्यानंतर लेफ्ट ऑरिकलमध्ये फक्त पल्मोनरी लंग्समध्ये प्युअर झालेलं ब्लड लेफ्ट ऑरिकलमध्ये आणलं जातं आणि ते पल्मोनरी राईट आणि लेफ्टच्या पल्मोनरी व्हेन्सनी ह्याच्यामध्ये ओपन केलं जातं किंवा ब्लड आणून ह्याच्यात पाठवलं जातं. इथं वॉल्व्स नसतात. देन दिस टू ऑरिकल्स. आता हे वॉल्व्स कशासाठी आहेत हे पण बघायचं आहे आपल्याला. तर ऍक्च्युली ऑरिकल आणि व्हेंट्रिकल ह्या दोन्हीच्या मध्ये इथं आता इंटरनल स्ट्रक्चर बघतोय. मागच्या ह्याच्यात एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये ग्रूव्ज बघितले आपण. ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स ह्या दोन्हीच्या मध्ये फॉर एक्झाम्पल राईट ॲट्रियम opens into the right ventricle by a right auriculoventricular opening. राईट साइडला राईट ऑरिक्युलर ओपनिंग किंवा त्याला अपर्चर म्हटलेलं आहे आणि इकडं लेफ्ट ऑरिकल ओपन्स इनटू द लेफ्ट व्हेंट्रिकल बाय ए ओपनिंग और अपर्चर. इट इज नोन ॲज लेफ्ट ऑरिक्युलोव्हेंट्रिक्युलर अपर्चर. आता हे जे दोन्ही ओपनिंग्स आहेत फॉर एक्झाम्पल बोथ दीज ओपनिंग्स राईट आणि लेफ्ट साइडचे ओपनिंग्स आहेत. बोथ दीज आर internally guarded with the tricuspid valve and bicuspid valve, or it is also known as mitral valve. It is important. The right side having atrium and ventricle having or the opening is guarded by the tricuspid valve, and left side left auriculoventricular opening is guarded by bicuspid valve or mitral valve. These valves shows unidirectional flow, that is only from auricles to ventricle. Remember, it is unidirectional, एकाच दिशेने ब्लडचा फ्लो, not reverse, and therefore these valves play an important role in the unidirectional flow of the blood, and it prevents the backflow of blood, that means from ventricles to auricles. हे प्रिव्हेंट केलं जातं. अशा पद्धतीनं ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्सच्या मध्ये रिस्पेक्टिव्ह साइड ट्रायकस्पिड and bicuspid valves are present. Then the another part, that is the ventricle. That means these are the inferior chambers, खालच्या बाजूचे चेंबर्स आहेत. These are larger, thick muscular wallनी तयार झालेले. And the left one, remember, left ventricle is more thicker, that means about 3 times more thicker than the right one, because this ventricle pumps the blood forcefully into the aorta and it supplies to the different body parts. म्हणजे लेफ्ट साइडच्या व्हेंट्रिकल मधनं जोरात ब्लड पंप करून ह्यामधनं प्रेशरनी सगळ्या टिश्यूज पर्यंत किंवा ऑर्गन्स पर्यंत पोहोचवण्याचं काम ह्याकडे आहे. म्हणून ह्याची वॉल जी आहे ती जास्त थिक, इट इज मोर थिकर दॅन दिस वन. तर अशा पद्धतीनं लेफ्ट साइडची व्हेंट्रिकल जी आहे ती थोडीशी थिकनेसनी जास्त आहे. आता ऍक्च्युली दिस वॉल ऑफ दिस व्हेंट्रिकल shows number of ridges, थोडेसे उंचवटे त्याच्या वॉल मध्ये असे उंचवटे व्हेंट्रिक्युलर वॉल मध्ये. These are known as columni corni or trabeculi corni. हे त्याचं नाव आहे. And therefore it shows the number of pockets. हे पॉकेट्स आहेत, पॉकेट सारखं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. And thus the lumen, ही जी व्हेंट्रिकलची पोकळी आहे, it has the inelastic cord-like structures. कॉर्ड म्हणजे धाग्यांसारखं स्ट्रक्चर आहे. हे
बरोबर बांधले गेलेले आहेत. दॅट इज नोन ॲज कॉर्डी टेंडिनी. ही कॉर्डी टेंडिनी कॉर्ड लाईक स्ट्रक्चर म्हणून त्याला, किंवा धाग्यांसारखं दोऱ्यासारखं स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला कॉर्डी टेंडिनी असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर बघायला मिळतं. आणि त्या कॉर्डी टेंडिनी बरोबरच ही पॅपिलरी मसल्स जे आहेत, व्हेंट्रिकलची वॉल जी आहे ती पॅपिलरी मसल्सनी तयार झालेली आहे. आणि ते पॅपिलरी मसल्स या धाग्यांबरोबर बांधले गेलेले आहेत. म्हणजे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल्व जे आहेत, 3 झडपा आणि 2 झडपा म्हणून ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड त्याचे जे फ्लॅप्स आहेत, these are bind with the wall of the ventricle, that is chordae tendineae, and the muscles are known as inelastic papillary muscles आहेत. त्या मसल्सचं नाव आहे पॅपिलरी मसल्स. these valves also, आता हे जे valves आहेत हे सुद्धा, किंवा हे पॅपिलरी मसल्सनी हे फ्लॅप्स बांधले गेलेले आहेत, त्यामुळे त्यांचं स्मूथ ओपनिंग आणि क्लोजिंग व्हेंट्रिकल्स मध्ये सर्क्युलेशनच्या वेळेस होत असतं. म्हणजे झडपांची उघड झाक आपण म्हणतो तो पार्ट आहे. त्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे, व्हॉल्व्स बघतोय आपण ह्याच्यामध्येच स्ट्रक्चर बघत बघत. दॅट इज द ब्लड फ्रॉम, किंवा लेफ्ट आणि राईट व्हेंट्रिकल जे आहेत त्या राईट व्हेंट्रिकल मधनं पल्मोनरी ट्रंक मधून ब्लड लंग्स कडे पाठवलं जातं, जे इम्प्युअर ब्लड आहे. आणि हे लंग्स मध्ये जातं, पण ते गेलेलं ब्लड परत रिव्हर्स व्हेंट्रिकल मध्ये येऊ नये म्हणून हे ओपनिंग जे आहे पल्मोनरी ट्रंकचं ओपनिंग इज गार्डेड विथ ए व्हॉल्व दॅट इज नोन ॲज सेमी ल्युनार व्हॉल्व. सेमी म्हणजे हाफ, ल्युनार दॅट इज द मून, आणि हाफ मून शेप्ड अशा 3 झडपा असतात म्हणून त्याला सेमी ल्युनार व्हॉल्व्स म्हटलेलं आहे. असे सेमी ल्युनार व्हॉल्व्स जे आहेत ते पल्मोनरी ट्रंक, आणि हा जो अवॉर्ट आहे याचं ओपनिंग आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये, ह्या दोन्हीचंही ओपनिंग म्हणजे पल्मोनरी ट्रंक आणि अवॉर्टा, द ओपनिंग्स ऑफ पल्मोनरी ट्रंक into the right ventricle and opening of the aorta into the left ventricle is guarded with the semi-lunar valves. This also prevents the backflow of the blood. Then next, actually हा जो सगळा पार्ट आहे, व्हेंट्रिकल मध्ये ब्लड आलं किंवा ॲट्रियम मध्ये आलं, ऑरिकल मध्ये आलं, हा सगळा पार्ट सर्क्युलेशनची प्रोसेस आहे. पण हे होत असताना ऍक्च्युली जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट मसल इज नोन ॲज सिस्टोल, अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट मसल्स इज नोन ॲज डायस्टोल. रिमेंबर, दॅट इज इम्पॉर्टंट. कंडक्टिंग सिस्टीम वगैरे सगळा पार्ट बघताना आपल्याला हे सिस्टोल आणि डायस्टोल फार महत्वाचे आहेत. वन सिस्टोल फॉलोड विथ द वन डायस्टोल that is known as heartbeat. Heartbeat म्हणजे आपण हृदयाची धडधड म्हणतो. हे एक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन झालं की वन हार्टबीट होते. नॉर्मल अडल्ट पर्सन मध्ये जवळपास 70 to 72 टाइम्स हार्टबीट्स, जे हृदयाची धडधड आहे जी आपण काउंट करतो, इट इज अबाउट 72 टाइम्स. It is known as the heart rate. Remember, contraction known as systole, relaxation known as diastole. एक contraction आणि एक relaxation is known as heartbeat. Normal person मध्ये 70 to 70 time average heartbeats per minute, and that is known as the heart rate. याच्यामध्ये एका हार्टबीट मध्ये जवळपास एका व्हेंट्रिक्युलर सिस्टोल मध्ये हार्ट 70 ml ऑफ ब्लड पंप करतात. 70 ml ऑफ ब्लड. Therefore, the actual it is 70 ml of blood pumped by the ventricular contraction, and that is known as the stroke volume. हा स्ट्रोक व्हॉल्यूम जो आहे तो आपल्या एंटायर प्रोसेस मध्ये स्टडी करायचा आपल्याला. कशा पद्धतीने बघा, आपल्याला हार्टचा कार्डियक आउटपुट स्टडी करायचा आहे. हा कार्डियक आउटपुट स्टडी करताना
हार्ट रेट आहे इट इज अबाउट 72 टाइम्स पर मिनिट. कार्डियक आउटपुट इज इक्वल टू हार्ट रेट मल्टिप्लाइड बाय द स्ट्रोक व्हॉल्यूम. इट इज 72 मल्टिप्लाइड बाय 70 and equal to 5040 ml. म्हणजे एवढं ब्लड कार्डियक आउटपुट पर मिनिट आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे जवळपास अप्रॉक्सिमेटली इट इज 5 लिटर्स. अशा पद्धतीनं आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट आणि काही टर्म्स आहेत थोडक्यात आपण स्टडी केलेले आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा आपला पार्ट आहे कंडक्शन. म्हणजे ॲक्च्युली हार्ट कसं आपल्या बॉडीमध्ये ब्लड पंप करतं